नमस्कार. असाच सुंदर आणि लुसलुशीत खमंग ढोकळा तुम्हाला पण बनवायचा असेल तर रेसिपी पूर्ण बघा. एका बाउलमध्ये साधारण 2 वाट्या बेसन घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, साखर तसेच मीठ घाला आणि अर्धा लिंबूचा रस त्यामध्ये टाका. लिंबाऐवजी तुम्ही लिंबू सत्व टाकू शकता. मी इथे 1 पिंच खायचा सोडा टाकला आहे. तुम्ही इनो पण वापरू शकता. त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करा आणि मिक्सर चांगलं मिक्स करून घ्या. इथे बॅटरला खूप पण मिक्स करायचं नाही आहे, जेणेकरून ढोकळा हा फुगणार नाही. पाणी लागेल तसं टाका. बॅटर छान असं मिक्स केल्यानंतर तुमचं बॅटर काही असं बनेल. त्यानंतर एका भांड्याला छान असं तेल लावून घ्या, जेणेकरून ढोकळा चिटकणार नाही आणि त्याआधी प्रीहीट करून घ्या आणि त्यानंतर ते बॅटर ह्या भांड्यामध्ये ॲड करा आणि 15 ते 20 मिनिट ढोकळा शिजवायला ठेवा. जर तुम्ही कुकर वापरणार असाल तर त्याच्या शिट्टीचा वापर करू नका. इथे मी तडक्यासाठी मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर छान अशी चिरून घेतलेली आहे. 15 ते 20 मिनिटात ढोकळा आपला छान असा बनलेला आहे. थोडंसं थंड करून नंतर याचे मी काप करून घेतलेले आहे सुरीच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता किती छान असा सुंदर आपला ढोकळा बनलेला आहे. मला इथे हव्या त्या आकाराचे तुम्ही काप करून घेऊ शकता. मी काही असे केलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपला ढोकळा किती छान असा फुगलेला आहे. कुठल्याही जास्तीत जास्त गोष्टींचा वापर न करता घरच्या घरी आपण इतका सुंदर असा ढोकळा बनवू शकतो. नक्की तुम्ही ट्राय करा. फोडणीसाठी एका भांड्यामध्ये तेल घ्या. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरच्या तसेच कोथिंबीर ॲड करा. तुम्हाला हवं तसं थोडीशी साखर ॲड करून थोडं पाणी ॲड करा आणि मिश्रण चांगलं असं हलवून घ्या आणि तुमचा ढोकळा हा तयार आहे. हे मिश्रण थोडं थोडं त्याच्यावर ॲड करून घ्या. आहे का नाही मग एकदम सोपी आणि छान रेसिपी. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर मला फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.